बदलापूर अत्याचार प्रकरणातील ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला त्या मुलीच्या आईवडिलांनी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी अजय शर्मा यांच्याशी। बदलापुरातील ज्या शाळेमध्ये लहान मुलीवर अत्याचार प्रकरण घडलं त्या शाळेच्या 2 ट्रस्टींना काल बदलापूर पोलिसांनी अटक केली। मात्र आज त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केलाय। या घटनेनंतर पीडित कुटुंब हे मीडिया समोर आलेला आहे आणि आपल्यासोबत थेट त्या पीडित मुलीचे आई आहेत। मॅडम काय सांगणार आहे? काय हा सर्व प्रकरण होता, घटना होती, काय तुम्ही सांगणार आहे? हे सगळं जर घडली तेव्हा आम्हाला पोलिसांकडनं पण काही साथ नाही भेटली, नाही दवाखान्यातून साथ भेटलेली होती। तिथे पण आम्हाला रात्रभर तिथे थांबून ठेवलं की रिपोर्ट घ्यायसाठी, रिपोर्ट पण घेण्यासाठी ती लोक ताटातूट करत होते। नंतर हे लोक पळून गेले। त्यानंतर ही लोक बघत की आम्हाला सापडत नाही येते लोक, आणि शाळेतल्या लोकांना आधीपासून माहिती होतं की कंप्लेंट केली होती शाळेतल्या। त्या लोकांनी ट्रस्टीने पण लक्ष नाही दिलं, नाही त्याच्या मुख्याध्यापिकांनी त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काही असं होत नाही घडत आमच्याकडे शाळेमध्ये। ते लोक मान्यत नाही करत आहे की असं झालं आहे म्हणून। स्वतः शितोळे मॅडमच्या हातात मी दवाखान्याची स्लिप दिली होती की ते मॅडमने स्वतः लिहून दिलं होतं। तर त्या मला सांगतायत की मुलीला सायकलमुळे झालं असेल किंवा खेळण्यामुळे झालं। मी बोली माझ्या मुलीली सायकल कधीच आयुष्यात चालवली नाही आहे, आणि तुम्ही सांगता की मला तिला सायकलमुळे झाली असेल इजा। आणि ते फोक्सो कंप्लेंट घेण्यासाठी त्यांनी पुरा 12 तास लावले माझ्यासाठी, आणि त्या रात्रीमध्ये तिला दवाखान्यामध्ये चेकअपला पण नेलं होतं, आणि पुरा रात्र तिथे घालवली आमची पोलीस स्टेशनमधून याच्याकडे दवाखान्यामध्ये उल्हासनगरच्या। काल त्यांना अटक झाली आणि मग त्यांना आज जामीन मिळालेला आहे। नक्की काय आता याच्या पुढे तुम्ही काय पाऊल उचलणार आहेत? मी आता उच्च न्यायालयाकडे धाव घेणार आहे, कारण त्यांनी आम्हाला काही कळवलंच नाही आलं की त्याला जामीन भेटतंय का नाही भेटत। आधी तर आम्हाला कळवत होते 10-9 वाजता पत्र पाठवायचे, आता तर काहीच नाही, आणि त्याला डायरेक्ट जामीन दिला, लगेच पकडला, लगेच जामीन पण भेटला त्याला। पीडित कुटुंब आहे तो हायकोर्टात धाव घेणार आहे आणि दाद मागणार आहे। अजय शर्मा, लोकशाही मराठी, बदलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।